आज जर आपण बघितलं, आता फार जास्त राजकीय बोलण्याचा विषय नाही, परंतु सांगायचं तात्पर्य फक्त इतकं आहे का देशाचे प्रश्न अनेक वेगळे आहेत, परंतु हे प्रश्न बाजूला शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रश्न आहेत, रोहिरा लोकांचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत, शेतमालाचे हमीभावाचे प्रश्न आहेत. हे प्रश्न बाजूला राहून युवकांच्या रोजगाराचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, महागाईचे प्रश्न आहेत. परंतु या सर्व प्रश्नांना बगल देऊन ज्या पद्धतीनं आपल्याला मंदिर मस्जिदच्या नावावर भांडवण्याचं काम आहे देशातले काही राजकीय पक्ष करतात आहे, मला या निमित्तानं सांगायचं वाटतं की हे आपल्या सर्वांच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. त्या निमित्तानं लक्षात घेतलं. आज आपण जर बघितलं बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं दोन समाजामध्ये आज वाद निर्माण झालेला आपण बघतो की देशाच्या दृष्टीने सुद्धा आणि आपल्या राज्याच्या दृष्टीने म्हणा किंवा देशाच्या दृष्टीनं ही सुद्धा अतिशय चिंतेची बाब की त्या ठिकाणी मराठा समाज असेल, बंजारा समाज असेल, ज्या पद्धतीने त्या निमित्तानं वाद लागले, ही परिस्थिती देशाच्या पुढच्या भवितव्याकरता योग्य नाही. त्यामुळं या देशाचा कणा हा सर्व धर्म समभावाचा आपण लक्षात घेतलं पाहिजे. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता प्रत्येक जातीच्या, प्रत्येक धर्माच्या, प्रत्येक पंथाच्या व्यक्तीनं रक्त सांडवलं आहे. त्यावेळेला या देशाला स्वातंत्र्य मिळतं. आमच्या आष्टीला 1962 जो स्वातंत्र्य लढला गेला, 6 लोक त्या ठिकाणी गोळ्या खाऊन शहीद झाले. त्याच्यामध्ये 25 गोंड होते आदिवासी समाज, उदयभान कुंबळे होते, डॉक्टर मालके होते, 16 वर्षाचा हरिलाल नावाचा पोरगा तो त्या ठिकाणी शहीद झाला. त्याचबरोबर रशीद खान नवाब त्या निमित्तानं होते. आज हिंदू मुस्लिम समाजामध्ये ज्या पद्धतीनं एक तणावाचं वातावरण देशामध्ये पाहायला मिळते. आज परमवीर चक्र मेजर अब्दुल हमीद जर आपण बघितलं तर पाकिस्तानचे टँकर उडवण्याचं काम, पाकिस्तानचे टँक उडवण्याचं काम, उद्ध्वस्त करण्याचं काम त्यावेळेला मेजर अब्दुल हमीदने केलं होतं आणि त्या याच्याकरता त्यांना त्यावेळेला परमवीर चक्र भेटलं. सांगायचं तात्पर्य फक्त इतकं आहे का या देशाच्या जडणघडणीमध्ये प्रत्येक जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या व्यक्तीचं योगदान आहे. या देशाला अब्दुल कलाम सारखा राष्ट्रपती भेटलाय, म्हणजे इतकं प्रचंड काम अब्दुल कलामांनी या देशाकरता केलं. असा राष्ट्रपती या देशाला भेटेल की नाही भेटेल पुढच्या काळामध्ये, इतकं चांगलं काम त्यांनी त्या निमित्तानं केलं होतं. त्यामुळे सांगायचं तात्पर्य फक्त इतकं का पुढच्या काळामध्ये हा देश एकसंघ राहायला पाहिजे आणि या देशाच्या संदर्भामध्ये असं स्वप्न बघितलं गेलं होतं का हा देश काही वर्षामध्ये जागतिक महासत्ता हो, जागतिक महासत्ता होण्याचं पोटेन्शियल आपल्या देशामध्ये आहे. परंतु या देशामध्ये राष्ट्रीय एकत्रितता आणली पाहिजे, ही एक अपेक्षा आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी करतो. आणि अनेक वेळा आपण बघतो 26/11चा जेव्हा अटॅक झाला होता आपल्या मुंबईमध्ये, 26/11चा जेव्हा हल्ला झाला त्यावेळेला मुंबईच्या लोकांचे जीव वाचवण्याकरता पहिला NSGचा कमांडो जर कुठला शहीद झाला असेल तर तो केरळचा होता. त्याचं नाव होतं संदीप उन्नीकृष्णन. म्हणजे केरळचा एक NSGचा कमांडो, नॅशनल सिक्युरिटी गार्डचा कमांडो, त्याने पहिली गोळी महाराष्ट्रातल्या लोकांचे जीव वाचवण्याकरता आपल्या छातीवर दिली होती आणि NSGचा पहिला कमांडो हा त्यावेळेला शहीद झाला होता, तो संदीप उन्नीकृष्णन होता, तो केरळचा होता. सांगायचं तात्पर्य फक्त हे आहे का आता राज्यामध्ये सुद्धा भांडण लागण्यात होतं देशात. त्यामुळे ही परिस्थिती पुढच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळं देश एकसंघ राहायला पाहिजे, ही एक अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि आज पटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, अशा पद्धतीचे नारे आज आपल्या देशामध्ये घेऊन राजकारण करण्याचं काम जे लोक करतात आहे त्यांना सुद्धा योग्य पद्धतीनं उत्तर त्या निमित्तानं आपण दिलं पाहिजे, अशी एक अपेक्षा मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. आज फार जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही, परंतु या निमित्तानं फक्त इतकं सांगायचं वाटतं की जे काही आईवडील या ठिकाणी असेल त्या आईवडिलांना माझी नम्र विनंती आहे की तुमचे मुलं आजकाल खूप जास्त मोबाईलच्या आहारी चालले आहेत. लहान मुलं तर फार जास्त मोबाईलच्या आहारी चालले आहेत. त्यामुळं जे आईवडील या ठिकाणी असतील त्यांना माझी नम्र विनंती आहे की 24 तासातला कमीत कमी 1 ते 1.5 तास तुमचा मुलगा या मैदानावर खेळला पाहिजे, इतकी आग्रहाची विनंती प्रत्येक आईवडिलाला त्या निमित्तानं मी या ठिकाणी करतो. आग्रहाची विनंती, तुम्ही मुलांचा अभ्यास करून द्या, मुलांकडे त्याचा अभ्यास करून द्या, अभ्यासासाठी त्याला आग्रह करा, हरकत नाही. परंतु अभ्यासाच्या बरोबर कमीत कमी या 24 तासाला 1.5 तास तरी तुमचा मुलगा मैदानावर खेळला पाहिजे, आपण लक्षात घ्या. कारण की मैदानापासून पोरं तुटत असल्यामुळं एक तुम्हाला जर पाहायचं असेल मध्यंतरीच्या काळामध्ये लहान पोरांच्या आत्महत्याचं प्रमाण फार मोठ्या पद्धतीनं वाढलं. माझ्या मतदारसंघामध्ये घाडी म्हणून गाव आहे, घाडी साहेब, तिथं आमचा एक अवधूत शेंद्रे नावाचा कार्यकर्ता आहे. त्याचा पोरगा
सातवीतला बोर्ड आहे, सातवीतला बोर्ड आहे.